नशा जात देत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजी सगळे दिशी दिशी निधी जाऊ त्या परमानंद म्हणणार ज्ञानदेवा रम्य रमेले समाधान एक समाधी एक अवस्था आहे का तेव्हा प्रत्येकाच्या समाधीचं विवरण एक स्वरूपात नाही भिन्न भिन्न स्वरूपामध्ये आहे. तेव्हा योगाची समाधी वेगळी कर्माची समाधी वेगळी आणि भक्तिशास्त्राची समाधी वेगळी. तेव्हा समाधी आहे आणि अवस्था स्वरूप प्रत्यय शिवाजी जो थांबते त्याला समाधी मिळाला. योगशास्त्र कुठं थांबतं समाधी संपली आहे घरी. आता इथे या ठिकाणी आहे इथे पोरात प्रवेश देतात आणि 4th वर्ष संपलं म्हणजे मग समाधी 5 वर्ष नाही शेवटचं स्थान म्हणजे कर्माच्या द्वारा शेवटचं स्थान म्हणजे चित्तशुद्धी. कर्माने कशाची प्राप्ती होते चित्ताची शुद्धी प्राप्ती होते. चित्त शुद्ध झालं म्हणजे माणसाला आपल्या केलेल्या याचा पश्चाताप होत असतो. कोणत्या अवस्थेमध्ये वाल्मिक ऋषीला सुद्धा शेवटी काय झालं पश्चाताप चित्त शुद्ध झालं म्हणजे मग कर्माच्या द्वारा कोणतं फल प्राप्त होते तुम्हाला त्या विचारसागरामध्ये होऊन गेलं ना. चित्तशुद्धी म्हणजे काय पापाची वासना नाहीच होणे याला काय म्हणतात चित्त स्थिर होणे याला काय म्हणतात उपासना. उपासनेने चित्ताची स्थिरता होते ज्ञानाच्या योगाने चित्ताचा बाध होण्याचा मिथ्यात्व निश्चय होतो. आता प्रत्येकाचं काम भिन्न भिन्न असं स्वरूपात आहे. तेव्हा भक्तिशास्त्रातली समाधी आहे. समाधी समसुखी नसादेल दान द्यायचं. मग वेदांत शास्त्रातली समाधी कोणती आणि भक्तिशास्त्रातली समाधी कोणती. तत्वमसी महावाक्य गुरुच्या द्वारा मुखातून सुधार केल्यानंतर उत्तम अधिकाऱ्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. पण अधिकार लागत असतो. त्या अधिकारामध्ये प्रकार आहे ना सर्वांचे अधिकार होऊ शकत नाही. सर्वांचे म्हणजे कोणत्याचा अधिकार आहे. वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण आहे सोबत 2 दोष काय केले पाहिजे पुन्हा कोणता दोष राहिला आवरण कशाने जातं आणि ते मात्र स्वतःच्या प्रयत्नाने जाऊन जमत नाही. श्री गुरुची कृपा पाहिजे कोणाची 2 दोष त्याने काय केलं पुन्हा आणखी समाधी षटक श्रवण दम शब्दापरांत तितिक्षा विवेक वैराग्य हे सगळं असा तो वेदांत शास्त्राचा काय लोक म्हणत असतात मला तुमच्या आधी वेदांत शास्त्राने काही फल प्राप्त होत नाही. फल प्राप्त होत नाही का तुझा अधिकार नाही का. संस्था परीक्षा दिल्यानंतर तुमचं काहीतरी बक्षीस देतात ना. मग संस्थात बक्षीस देत नाही का तो योग्य पाठ केला नाही मग बक्षीस कसं दे म्हणजे अधिकारी लागत असतो. हा योगशास्त्रातला अधिकारी नाही. योगशास्त्रातला अधिकारी असला तरी तुझा अधिकारी लागत असतो. यम पुढे नियम प्राणायाम पुढे मग धारणा ध्यान पुढे मग समाय हे जर नसेल तर योगशास्त्र उलट नाही. त्याला यम पाहिजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणित आणि नियम हे सगळे यम म्हणतात.
यम म्हणजे कोणत्या माणसाला मराच्या वेळेला घेऊन झालं तो घ्यायचा. यम कोणाला येत असतो का? यमाचा पाहुणा कोण होतो? कोणता प्राणी होता? वारकऱ्याला पाहून यम घाबरतो. धड 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 धड. कोणाला पाहून घाबरतो? वारकऱ्याला. तर देवाने सांगितलेलं, यमाने सांगितलेलं, म्हणलं हे पहा तुमचं गिऱ्हाईक कोणतं? तेव्हा सांगितलं काळाला. सांगितलं तुमचं गिऱ्हाईक ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही भलतासा कसा तरी वागतो तो कोणाचा गिऱ्हाईक आहे? ते यमाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन हवा घरटी फिरे. कोणाच्या गावात कोणाची करायचं नाही. दरोड्याच्या गावात नामधारकाची शिवा जो नामधारक असेल ना शिव ओलांडायची नाही तर तुमचं काय नाही गिराईक नाही. मग तुमचं गिराईक कोण जायचे? हे सगळं याच्यामध्ये पामर लोक आहे. कोणाचं गिराईक? यमाचा. मग त्याला अधिकारी लागत असतो. त्याला योगाचा बाबतीत योग सर्वांना साध्य होत का? असं आहे. फार एखादाच मिळतो कारण त्याने पाठ केलेलं असतं. योग जागविधी वायात उपाधी योगाकडे प्रवृत्त होत नाही. मग तो योगाकडे प्रवृत्त होत नाहीत. भक्तिशास्त्राकडे तरी इकडे नाही तिकडे नाही. धोबी का कुत्ता घाट करणारा दर संस्थाय नाही दर अभ्यास नाही. तात्पर्य दुर्लभात सांगितलेलं आहे. भक्तिशास्त्रातली समाधी आहे. मग भक्तिशास्त्रातली समाधी म्हणजे मन भगवत चिंतनाने सुद्धा एकाग्र होतात. एकरूप होत. चिंतने चिंतने राम म्हणता पदी वैसुरी. चिंतनाच्या द्वारा भक्तिशास्त्रामध्ये म्हणजे वृत्ती तद्रूप होते. चिंतने चिंतने तुका म्हणे अळी झाली भिंगोटी. ते कळी नावाची किडा असतो बघा. अनेक गोष्टी चिमणी म्हणा किंवा काहीतरी म्हणा तो काय करतो ते चिमणी वगैरेची तो किडा धरून अंध घरट्यामध्ये ठेवतो. काय ठेवतो? ती अळी. आणि एकदम मारत नाही तिला. मग काय करत 2-4 टोचा मारतो पुढं काय झालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आले की काय मारते. आणि ते मग घाबरून गेले. म्हणलं ताई चिमणी आल्याशिवाय आणि टोचा काय करी मारेल. त्या धाकाने ते अळी आहे ना ती चिमणी होते. पंख फुटून राहते. कशाचा परिणाम? अतिचिंतनाचा परिणाम. हे तुमचे लोक असतात ना कोठडीचे दारे लोक सकाळ वाजत नाही का फोडण्याकरता 2 दिवसाची कोठडी ठेवा. कुठे ठेवा? कोणाला 7 दिवसात ठेवा. कोणाला 2 दिवस. मग एका निवा मग कोठडीमध्ये त्याला विचारत असतात. त्याच्याकडून सगळी माहिती काय करायची? न्यायाधीश सांगतो 3 दिवसाची याला काय द्या. मग ते पोलीस लोक काय करतात? प्रेमाने देत नसला थपकायला मारतात. थंडात बर्फावर हात ठेवायला लागतात. कुठे? सांग कसा आपले चोरी कशी केली. टेप करून द्यायचं. काय बोललं जाऊ दे त्याच्या वंश
विचित्र. तसे ती अळी काय होते बघ, तू काय म्हणायचं, अळी झाली भिंगुरटी, तिला पंख फक्त. कशाचा परिणाम? चिंतनाचा. तसं चिंतनाच्या योगाने समाधी समसुखे नसादेल जाण. चिंतनाच्या योगाने जी बरं का वेदांत शास्त्रामध्ये समाधी लागली. समाधीमध्ये जीव ब्रह्म ऐक्य असतं. वेदांताचा सिद्धांत आहे ना, जीव ब्रह्म. आपण कोणत्या अवस्थेत आहोत? जीव दशेमध्ये. मग आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? जीवदशे. गरीब आहे सुद्धा कोणत्या अवस्थेत आहे? भिकारी सुद्धा. नरेंद्र मोदी सुद्धा. उपाधीला मोठा आहे पण जीवदशा गेली का? एखादा गरीब आहे पण काय गेली? जीवदशा गेली. ज्ञानाने मनुष्य श्रीमंत होत असतो का जीवदशा नष्ट होते? श्रीमंत होत असतो नाही का? चोखोबर आहे का? श्रीमंत झाले का गरीबच राहिले? पण जीवन मुक्त व्हायचा ही खरी समाधी आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी पावी जाईल उत्तम निजस्वाम. हे खरं ज्ञानाचा ऐश्वर आहे. बाकी प्रारब्धाने असते. ज्याला कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी आंधळा, कोणी पांगडा, विषमता दिसून येते आपल्याला. हे सगळं त्याच्या प्रारब्धाचं काय आहे. एखाद्या माणसाला प्रारब्ध जर असलं तर काय मिळेल काही सांगता येत नाही. वडिलाची इस्टेट मिळते, पण आणखी आईकडून इस्टेट काय होते मिळते. 1 गुंठा 50 लाख रुपये आणि 1 एकर जमीन असेल तर प्रारब्ध आहे. काय ज्ञानाचं ऐश्वर वेगळं आहे. त्याच्यामध्ये जीवत्व दशा नष्ट होते. ज्ञानामध्ये हे ऐश्वर त्यावर समाधी म्हणतात. योग्याची समाधी आहे ना, योगाच्या समाधीमध्ये उच्च स्थिती प्राप्त होते पण जीवदशा नष्ट होत नाही. म्हणून योगशास्त्र कमी आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ शास्त्र कोणतं आहे? वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्रामध्ये जीवदशा नष्ट होते. उदाहरण आपण पाहिजे असलं तर चांगले महाराज कोण होते बघ, जीवदशा होती ना. मुक्ताबाईच्या ठिकाणी काय नाही, जीवदशा आहे. मग चांगले महाराज झाले आणखी सगळे रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या, जीवदशा गोष्ट नष्ट झाली. मग कोणाला शरण जावं लागलं? मग समाधी, योगशास्त्राची समाधी काय पडली? कमी पडली की त्याला समाधी लागत असे ना. समाधीत मधून उठला म्हणजे ते सिद्धीचं सामर्थ्य एवढं, प्रेताला हात लावला तर प्रेत काय व्हायचे? जिवंत व्हायचे. इतिहास समोर सगळा माहिती आहे की एवढं सामर्थ्य, पण जीवदशा कुठं नष्ट झाली. मग जीवदशा नष्ट होण्याकरता कोणाकडे जावं लागलं? मुक्ताबाईकडे. तेव्हा या योगातली समाधी, ज्ञानातली समाधी जीवब्रह्ममुक्त अवस्था आणि भक्तिशास्त्रामध्ये समाधी आहे. पण प्रत्येकाचं साधन वेगळं. बरं जायचं पाहिजे. उमाटे आला नाही वाटत? उमाटे आला का? काय फोन नाही. भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा जीवनमुक्त अवस्था पाहिजे.
मग गेली समाधी आली ती समसुखी होईल. जोपर्यंत आपण ब्रह्माहून वेगळे आहोत असं ज्ञान जोपर्यंत आणखी आहे तोपर्यंत समाधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि द्वैत नसा देईल जाण मी देवाहून वेगळा आहे, देव भक्त होईल पण तो पूर्ण नाही. ज्ञानी भक्त नाही, तो कोणता भक्त नाही. काय कारण भक्ताचे 4 प्रकार केलेले आहे ना त्यात भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये अर्थ जिज्ञासू अर्थाचे ज्ञानीचे प्रदर्श अर्थ भक्त आहे तो सुद्धा भक्त आहे, भक्ती करीतच नाही. नमान दुष्कृत प्रबद्धंते नराधवा जो भक्तीच करत नाही. नामावी नमुक सर्पाचे ते बीड जीवा नव्हे काळ वाचा नव्हे लाव जळो त्याचे जने यातना भोगई. भगवत नाव वाणी आहे पण वाणीमध्ये परमात्म्याचं नाव नसेल तर नामाधीन सर्पाचे ते आहे. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. भगवत चिंतन हरिपाठच आहे. हरिपाठ असल्यामुळे सगळं हरीच्या नावात शक्ती त्याच्यामध्ये सांगितली आहे. जेव्हा नामस्मरणाच्या योगाने सुद्धा ही समाधी प्राप्त होऊ शकते. आणि जर पूर्णत्व प्राप्त झालं नाही द्वैत बुद्धी मी देवाहून वेगळा ही एक अवस्था आहे. 4 प्रकारची भक्त आहे. अर्ध भक्त देवाची भक्ती करतो पण संकट निवारण करण्याकरता. कसं करतो? जे काही संकट आले असेल ते निवृत्त करण्याकरता स्वतःकडून होत नाही. कोणता भक्त तो? अर्ध भक्त. जिज्ञासा जो भक्त असतो तो भक्ती करतो पण तो जन्म मृत्यूला कंटाळलेला असतो. पुन्हा जन्माळायचं, पुन्हा नाही का हे नाही का आपल्याला जेवण करा, पुन्हा शौचाकडे जा, पुन्हा दुपारी जा, पुन्हा जेवण करा. त्याला कोणता भक्त म्हणायचं? पुन्हा जन्माला या, पुन्हा मरा, पुन्हा सारखं सारखं लागलेलं आहे आपल्या पाठीमागे. पुन्हा जन्म, पुन्हा या, पुन्हा म्हातारपण, पुन्हा रोग, पुन्हा हे भानगड आहे. किती वेळा जन्मावे किती व्हावे ते लाज पाहिजे निर्मळा आहे की नाही. पुन्हा पुन्हा जन्माला येणं म्हणजे एक प्रकारची काय लाजच आहे की नाही. भक्त आहे पण तो भक्त कोणता आहे? तो जिज्ञासू म्हणतात त्याला. अर्थ जिज्ञासू अर्थाने भक्ती करतो काहीतरी प्राप्त लोकांतराची प्राप्ती इच्छा मनात धरून भक्ती करतो त्याला अर्थार्थी ज्ञानीच भरतरीच ज्ञानी भक्त कोणता? जो कशाचीच अपेक्षा करीत नाही त्याला काय बोलायचं? ज्ञानी भक्त. तर या ज्ञानार्थ गेल्यानंतर खरा आनंद त्याच्या ठिकाणी असतो. समाधी हरीची नसा देईल दान. जोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य प्राप्त होत नाही, एकरूपता प्राप्त होत नाही, भगवंताचं नाव हे सुद्धा महावाक्य आहे. वेदांतातलं महावाक्य कोणतं आहे? जीव ब्रह्म नाव करा तत्वमसी. तेव्हा भक्तिशास्त्रातलं सुद्धा देवाचं नाव हे काय? राम म्हणता रामाची होईल. पण ही अवस्था जर प्राप्त होत नसेल द्वैत जाण मी भक्त देवाहून वेगळा आहे तोपर्यंत त्याला काय होऊ शकत नाही, प्राप्त होऊ शकत. नसा द्यायला जाण मग बुद्धीचं सार्थकता कशामध्ये आहे? जीव ब्रह्म की स्थिती प्राप्त यशा ब्राह्मणी स्थिती नैनाम प्राप्त होती म्हणत काले की बुद्धीचे वैभव बुद्धीचं वैभव ज्ञान मिळवण्यामध्ये बुद्धीची सार्थकता आहे. बाकी हा सगळा जो भाग असतो हा गौण भाग आहे. कोणता भाग आहे? ज्याचं ज्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आणखी प्रारब्ध
त्याला संसारातल्या पदार्थाची काय होते, कोणाचं प्रारब्ध असं. देव जरी झाला तरी 14 वर्ष वनवासात जावं लागलं कुणाला, आहे का नाही? प्रारब्ध एवढा मोठा दशरथाचा 4 पुत्र झाले बघा त्याला, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आणि मराठा वेळेला एकही नाही. राम दशरथ नाही तर राम अभियोगी झाला, नाही का? बाकी आहे काय? किती पोरं होते? 4 होते, पण 4 पैकी एकही काय नाही, जवळ नाही. भाग्यच मला हे भाग्य होतं. ते सारे 4 जन्माला आले, प्रारब्धात नव्हते. ते का प्रारब्धात होते का? मग ते अग्निदेव त्याच्या कृपेमुळे मिळाले. तुम्हाला माहिती नाही, अग्निनारायण काय झाला आणि मग कुठे ते दिले, त्याचा प्रसाद आहे तो. कोणाचा? प्रारब्धात कुठे आहे म्हणून. प्रत्येकाचं प्रारब्ध सारखं असते का भिन्न भिन्न असते? ते काही नाही. देव असो काय ते कोणी असो, पण वेदांत शास्त्रामध्ये अवस्था मात्र सर्वांची कशी असते? एक असते. त्याच्यामध्ये काय नाही. विषयाचं सुख हे विषमता आहे. विषयाच्या सुखामध्ये काय विषमता आहे. गरीबाला कुठं पकवानाचा आनंद आहे का? श्रीमंताला मीठ भाकरीचं दुःख आहे का? हे प्रारब्धाचं काय आहे का नाही? प्रारब्ध लावावं लागतं. बरे झाले देवा, बरे या दुष्काळे, आहे का नाही? दुष्काळी आठला द्रविणीला मान, आहे का नाही? मग गरीबाला कुठं श्रीमंतीचं सुख आहे का? श्रीमंतीला गरीबाचं काय नाही, प्रत्येकाचं काय. पण ब्रह्मसुख इथून, झोपेतलं सुख इथून तिथं सर्वला कसं आहे. हे पहा, मुंगीपासून होतात झोपेच्या सुखामध्ये प्रत्येकाला समज आहे का विषमता आहे? गरीब असो का कोणी असो, प्रत्येकाला झोपेचं सुख. पशुला सुद्धा झोप लागते. तुम्हाला कल्पना नाही काय? ते कुत्र जर ओरडलं ना, समजा जरा स्वप्न पडलं असलं काय, आंधळ्या माणसाला सुद्धा काय पडते? स्वप्नामध्ये सुखही आहे काय, पण झोपेमध्ये केवळ काय. जरी आणखी कॅन्सर असला पण झोप लागली तर कॅन्सरच्या धोक्याला आठवण होत नाही. आणि सर्वांमध्ये मोठं सुख म्हणजे कोणतं आहे? मग ब्रह्मसुख आहे. ते मात्र प्रयत्नाने नाही प्राप्त होत नाही. झोपेतलं सुख आहे नाही, प्रारब्धजन्य आहे. आणि ब्रह्मानंद मात्र प्रारब्धजन्य आहे. मग त्याच्याकरता प्रयत्न असावा. केवळ प्रयत्नावर काम भागत नाही, श्री गुरुची कृपा लागत. जर श्री गुरुची कृपा नसेल तर काय होऊ शकत नाही. प्रार्थना शेवट असेल तेव्हा समाधीतलं सुख आहे. ते हरिपाठाने जपणारे समाधी आहे नाही. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा समाधी प्रकरण आहे. समाधी हरीची समसुखे बुद्धीचे वैभव एकाकी स्वराज्य. शरीरामध्ये प्रधान कोण आहे? बुद्धी. बुद्धिनाशात आहे का? म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ अवयव कोणता आहे? मग बुद्धी. तिचे 3 प्रकार केले. कोणते 3 प्रकार केले? 18 अध्यायामध्ये केलेले आहे. मग सप्तगुणी बुद्धी म्हणजे प्रवृत्तींचं निवृत्तींचं नाही. प्रवृत्ती निवृत्ती याच्यातला फरक झाला समजते. ही सत्वगुणी प्रवृत्तींची निवृत्ती.
जनान विदुरातील 16व्या अध्यायात 18व्या अध्याय बंधमोक्षांच्या या व्यक्ती बुद्धीचा पार्थ साधे या धर्मांच्या कार्यांच्या काय यथावत प्रजानाती बुद्धीचा पार्थ नाही राजसी आहे धर्मांधर्ममिती या म्हणण्याचे तमसा सर्वार्थाने प्रीतम बुद्धीचा पार्थता म्हणे दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धीचं वर्णन केलं आहे उरगडी म्हणा गीता आता काय हरिपाठक सगळं व्यवसायात्मिका बुद्धीचा पार्थ ईश्वरा वाचून कार्यांची अनेक निघाले नाही ते एकच बुद्धी पाहिजे जी परमेश्वराला विषय करते तिला सात्विक बुद्धी पाहिजे परमात्मा सोडून देऊन अन्याला विषय करते त्याला काय पाहिजे तमोगुणी बुद्धी पाहिजे व्यवसायात्मिका ईश्वरा वाचून काही अनेक ते एकच बुद्धी पाहिजे तिला एकनिष्ठ बुद्धी असं म्हणे म्हणून बुद्धीचं वैभव कोण परमात्मा स्वरूपाला जाणणे हेच बुद्धीचं त्याच्यावर शुद्ध बुद्धी असावी लागते मलिन बुद्धी नाही कोणती बुद्धी तमगुणी बुद्धी आहे का तमगुणी बुद्धीमध्ये अंधार असतो सगळा अंधारामध्ये दिसतं का माणसाला काही म्हणून शुद्ध बुद्धी असावं लागत होते आणि ते शुद्ध बुद्धी अशी असते ना त्याच्यामध्ये मात्र बुद्धीचे वैभव आणि एका केशवर आले नाही काय साधकाची बुद्धी कशी असते शुद्ध बुद्धी असते आणि पामराची बुद्धी कशी असते पामर कुणा निषिद्धामध्ये असते कशामध्ये माणसाचं पाकिट पाहिल्यानंतर त्याला वाटत असतं हे पाकिट आपल्या खिशात कसं आहे कोणाच्या खिशातला आणि कोणाच्या कुशात आलं पाहिजे कोणती बुद्धी पामराची बुद्धी त्याच्यात देव आहे का त्याच्यामध्ये आणि त्याचा फल काय करावं लागते मग बघा एका माणसाला चोरी करता बरोबर हात धरला मग पोलिसाच्या काय दिला त्याने सांगितलं म्हटलं का मला का बरं तुम्ही हातपड्या घालता जेलमध्ये चला म्हणता म्हणलं चोरी केली काय केली म्हणलं मी चोरी नाही केली फक्त काय झालं म्हणलं माझ्या खिशात हात घालायला पाहिजे होता कोणाच्या म्हणलं दुसऱ्याच्या खिशात दुसऱ्याच्या खिशात गेला म्हणलं हात केली पुढे झाला कोणती बुद्धी आहे सगळी आणि स्वतःप्रमाणे घाम घालून पैसा मिळवतो कोणती बुद्धी सत्वगुणी बुद्धी लावून टाकायची बुद्धी आहे बुद्धीचे वैभव परमेश्वराला विषय येतो त्यांचा नावडे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे सिद्धी सिद्धी निधी देवता परमार जरी तुम्हाला आणखी त्या समाधीच्या द्वारा मान मान्यता काय प्राप्त होत असेल रिद्धी सिद्धी निधी अवघीच मग चांगदेवाला काही थोड्या रिद्धी सिद्धी होते का चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटी करता येतात काय गाढवावर बसून येतात नाही का कशा बसून येतात आणि त्याचा वाघ काय जमिनीवर चालतो का आकाशातून चालतो चाबूक कोणाचा आहे सर्पाचा आहे बरं का आणि त्या सर्पाला विनंती केली काय ते म्हणलं वाघाला चावायचं नाही तो वाघ चालला नाही दणकून हाणतो त्या सापाला काय करतो वाघावर हाणतो आणि त्याला सांगितलं चावायचं नाही सगळ्यावर सत्ता आहे ना काय आहे आणि वाघाला सुद्धा सांगितलं
काय सांगितलं म्हटलं एकदम उतरायचं नाही, हळूहळू जमिनीवर खाली उड्या मारतील. अरे वाघाचं खाद्य कोण आहे? माणसं सुद्धा वाघाचं खाद्य आहे. पशु द्या सोडून वाचत होते. ते वाघाला सांगितलं म्हटलं जमिनी उतरल्यानंतर साड्या भगवत भक्त असतील. काय हा वाघ शांत राहतो आपला. हे सगळं जाऊ दे. झालेलं आहे. बुद्धीचे वैभव राहिले. एका बुद्धीचे वैभव नाही, एका किशोराचे सगळं रिद्धी सिद्धी निधी त्याप्रमाणे जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मनाची एकाग्रता नसेल ते प्राप्त होऊ शकत नाही. मग मनाची एकाग्रता असेल ते सुखी फल आपल्याला काय होतात? सगळं कशावर अवलंबून आहे? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन काय झालं पाहिजे? एकरूप झालं पाहिजे. चिंतनाच्या द्वारा मन रूपाने मन हे राम झाले, मन हे राम आणि प्रवृत्ती ग्रासून ऐकायची. म्हणून मय शुद्धी उपाधी शेवटचं कोणतं आहे? नित्य सत्य नित्य ज्ञानदेवाने हरीचे ज्ञानेश्वर महाराज आपला स्वतःचा अनुभव सांगतात. म्हणलं आमचा अनुभव आहे ज्ञानदेवा रम्य आहे, समाधान. आमचं मन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रममान झाल्यामुळे आम्हाला समाधानाला दुसरीकडे जाण्याची काय नाही. मग आमचं समाधान कुठपर्यंत आहे? आपले समाधान असे जेवायला बसलेलं आहे मनाच्या पलीकडे काही. आज एकादशी जास्त वर्णन नको, द्वादशी. मग आपलं समाधान काय आहे? आपल्याला वाटत असे साधं जेवण असे, साधं जेवणाच्या ऐवजी पक्वानाचं जेवण मिळणार म्हणजे काय मिळते? पण हे समाधान कुठपर्यंत टिकते? नाही का? मनासारखं झालं तर समाधान, मनासारखं नाही. मग सगळं मनासारखं होत असते का त्याच्यामध्ये विषमता राहते? मग समाधान राहते का? सर्वच ठिकाणी तुम्हाला पहिला मान मिळतो का? एका ठिकाणी पहिला मान मिळते, दुसऱ्या ठिकाणी कोणी विचारत नाही. मग समाधान साधूचं ठिकाण असते. कोणत्याही अवस्थेमध्ये तुल्यनंदा स्तुतीर्मती संतुष्ट होईल, अनेक स्थिरमतील भक्ती मान्य. साधूच्या ठिकाणी समाधान. ज्ञानदेवा रम्य नारीचे चिंतन. मग आमचं चिंतन जे आहे ते थोड्या वेळा करता आहे कसं सदा सर्व काय? कोणत्याही अवस्थेमध्ये आमच्या चिंतनाला काय नाही. जिवे झाला चळण द्या गेलेलं उसार असते. झोप जरी लागले तरी चिंतन चालू असते. अतिचिंतनाचं पंचदशीमध्ये अतिचिंतनामुळे स्वप्नात सुद्धा चिंतन राहते आणि झोपेते सुद्धा काय राहते? चिंतन राहते. झोपेते सुद्धा श्वासोच्छ्वासाला काय होतं? चिंतनाचा काय आहे? अतिचिंतनाचा परिणाम आहे. ज्ञानदेवारंभे नाही तो कुबराच्या ना विठ्ठला चित्ती आम्हा विठ्ठल जीवन बघ रंगला या रंगी. तो का तुकोबराच्या केसामधून काय निघत असे? विठ्ठल विठ्ठल. हनुमंताच्या केसामधून काय निघत असे? असे कशाचा परिणाम आहे? जनावरांचा हात लागला तर गौरी सुद्धा काय म्हणते? अगदी चिंतनाचा परिणाम आहे. ज्ञानदेवारम्य हरीचे चिंतन समाधी हरची समसुखे विन्न साधे
बुद्धीचे वैभव नाही रिद्धी सिद्धी निधी योगी जवळच्या परमात्मे ज्ञानदेव रम्य रम्य रे हरीचे चिंतन नित्य सत्य नित्य हरिपाठ रामकृष्ण वाचा एकतत्व नाम साधी साधन द्वैताचे एक नाम हरि द्वैत नाम गिरी अद्वैत ओसरी समबद्ध यदा समाज शरीर आपला नित्य सत्य नित्य हरिपाठ जासी जो सदूर बसलेला असतो जो परमात्मा ज्याचं सारखं चिंतन करतो नित्य सत्य हरिपाठ नित्य सत्य नित्य सत्य नित्य म्हणजे भरपूर सारखं चिंतन करतो हरिपाठाची नाही का नित्य करतो चिंतन भगवंताचा किती चिंतन करू अमुक त्याचं मोजमाप असं चिंतन जो करतो नित्य सत्य नित्य हरिपाठाची आणि कधी काळात अशी तो काळाचा गिराईक होऊ शकत नाही आहे ना काळ गुलाम सलाम करीन तो काय घरी जो काळाचा गिराईक आहे का तो हरिपाठाची अशी काळ कधी काळ अशी दृष्टी सुद्धा टाकू शकत नाही काय टाकू तो मारण्याकरता आला तर विसरून जात असतो हे भगवत भक्तीचं काय असं काळाची दृष्टी सुद्धा तिथं जाऊ शकत नाही कधी काळ तयाची न पाहिजे पुढे नित्य सत्य मित्य हरिपाठ द्यायची कधी काळ द्यायची रामकृष्ण उच्चारण राहायचे तर भगवंताचं नाम हे मोठा की धन आहे आपला धनाची काय आहे हे रास आहे पुण्याची काय आहे का नित्य सत्य मित्य हरिपाठ द्यायची कधी काय रामकृष्ण माझ्या अंतराशी तर बाबा का त्याचा परिणाम काय होतो सगळं पाप निवृत्त होतं वाल्या कोळीचं प्रभूच्या नामाच्या द्वारा सगळ्या आणखी वाल्या कोळ्याचा पाप जाऊन शेवटी कोण झाला आद्य कवी झाला ना केले रामायण मग कडे काढताय अशी न पाय दृष्टी रामकृष्ण वाचा हरी 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 माहिती वाचा जे जे कोणी भगवंताचं चिंतन करेल त्याला मोक्षाची प्राप्ती नामाने मोक्ष होतो नित्य सत्य मित्य हरिपाठ जाती रामकृष्ण उच्चारण पापाचे कबूल हरी 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 मंत्र म्हणत जे वाचा मग आपल्याला माहिती आहे की राम मंत्र तुमच्या भवानीचा विष्णू सहस्रनाम आणि म्हटल्याशिवाय ते जेवण करत नाही का तेव्हा भगवान शंकराला वाटलं आपल्या बरोबर हिने काय करावं ते म्हणले महाराज मला नियम व्हायचा आहे काय व्हायचा आहे विष्णू सहस्रनामाचा नियम झाल्याशिवाय मी काय करीत नाही आणि कोणाचा आग्रह चालला शंकराचा काही लोकांचा नियम असतो ना एका बाईचा नियम होता बघा नियम झाल्याशिवाय ती काय करत नाही मग ती बाई जेवायला बोलवलं तिला तिला पात्र वाढलं ती म्हणून माझा नियम व्हायचा आहे मग ती एका घरी गेली बघा मला नियम व्हायचा आणि त्या बाईच्या घरी गेल्यानंतर बाई मला विस्तव पाहिजे मग ती बाई विस्तव घेऊन आली एका भांड्यामध्ये बाई ती काय केलं विस्तव घ्यायचं म्हटलं टाका माझ्या लोकड्याच्या पदरामध्ये आता कपड्यात कुठं विस्तव टाकला तर कपडा तसा जाईल का जळून जाईल म्हणलं कपड्यामध्ये टाका सांगता भांड घेऊन जाय ते म्हणलं तुला सांगतो ना टाकायचं असलं तर कुठं टाकायचं ती काही टाकत नाही हे काही मग शिवाय द्यायला काय केले अगं म्हणले बाय विस्तव टाकला तर मरशील ना तुला काय करायचं म्हटलं मरे ना कमी 2-4 शिव्या चढल्या
आली बघा आपली वाडा म्हणला तो जेवायला, म्हणलं झाला का नियम झाला. हा आपला नियम आहे बघा. रामकृष्ण वाचा आत्मा तुझी वाचा. एक नाम मग ती लवकर जेवायला बसे ना. मग भगवंताने सांगितलं, म्हटलं हे बा शंकराने सांगितलं, म्हटलं विष्णू सहस्त्रनाम घेण्याचा नियम आहे. एक देवाचं काय घे, राम म्हणावे. हो म्हणलं, मग 100 नावं कसं येतील, 1000 नावं. म्हणलं तर नावात शक्ती आहे. राम रामेति मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्य. एक वेळ राम म्हणलं तर किती नामाचं पुण्य मिळते. एका नामामध्ये भगवंताचे काय. रामकृष्ण वाचा आत्मा तो शिवाचा. एक तत्व नाम साधुची साधन. नामामृत गोडी वैष्णवाला तरी हरिहर नित्य सत्य मित्य हरिपाठ झाले. रामकृष्ण वाचा भावाजी वाचा आत्मा एक तत्व नाम द्वैताचे बंधन नामामृत गोडी त्याच्यातलं झाले. वैष्णवाला आले योगी असावे नाही चुकतं का आपलं. मरते जेव्हा पुढे निजस्थान म्हणजे मोक्ष. आपल्या स्वरूपाचं स्थान त्याला काय होते प्रभू. आपलं मूळ स्वरूप कोणतं आहे. शरीर आहे काही. शरीर पूर्वी होतं का, पुढे राहणार आहे का. मग आपलं स्थान कोणतं आहे. आपले ब्रह्मरूपच आहे. मी कोण आहे सा करावा तुका म्हणे आता स्वयं परब्रह्मा. मूर्खाने नाही बरोबर. या स्थानाची आपल्या मूळ स्थानाची आपल्याला काय होते. पाविजे होत ज्ञानदेवा रम्य रम्य समाधान. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतांचा पाठ कोणाचा आहे. आणि त्याच्यापासून आम्हाला कशाची प्राप्ती झाली. समजा आहे नित्य सत्य नित्य हरिपाठ काही काळात. रामकृष्ण वाच्या अंतराचा तप अपाचे कृपा हरी हरी मंत्र मर्दे ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी उत्तम निजस्थानाची प्राप्ती. हरि सुंदर अभंगाचा. मग एक नाम हरीन बैठ नाम अधिक विचार आहे बरं का. अधिक विचार कधी करू आता. श्री गुरु चरण सरोज